ते वाईन शॉप अनधिकृत असल्याचा श्रीराम शक्तीपीठाच्या महंतांचा दावा। नाशिकमधील सातपूर शहर हे औद्योगिक क्षेत्राचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। या परिसरातील उद्योजकांच्या वतीनं सुरू केलेल्या नाईस संस्थेच्या माध्यमातून गाळे बांधण्यात आले। यामध्ये काही गाळे व्यावसायिकांना खरेदी करून देण्यात आले। सध्या यातील एका गाळ्यात वाईन शॉप सुरू आहे। याच इमारतीत हनुमानाची मूर्ती देखील आहे। देवाची मूर्ती असलेल्या ठिकाणी सर्रासपणे मद्य विक्री केली जाते। यावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या साधू महंतांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली होती। मात्र आधी आमचं वाईन शॉप सुरू झालं, त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली असं असल्याचं वाईन शॉपचे संचालक आकाश कमोद आणि उमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। मात्र नाशिकच्या श्रीराम शक्तीपीठाच्या साधू महंतांनी हे वाईन शॉप अनधिकृत असल्याचं सांगितलंय। जय श्रीराम। आपल्या सर्वांना माहिती आहे की नाईस संकुलमध्ये हनुमंतरायांचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला होता की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे, कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेलं आहे 75 मीटरच्या आत 75 मीटरच्या आतच आहे, तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि नाईस संकुलवर काही आरोप केले होते। त्या आरोपाच्या पित्यार्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल, समाजाची दिशाभूल केली असेल, त्या दिशाभूलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमचं श्रीराम शक्तीपीठ संस्थान हे आज कार्यरत आहे। आत्तापर्यंत जे काही ऑडिट असेल, जे काही ठराव असतील, जे काही चेंज रिपोर्ट आहे हे अद्ययावत केलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडे खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाही आहे, तुमचे कंप्लिशन पूर्ण होणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला इतके अमाऊंट द्या, आम्ही तुमच्या जे काही कंप्लिशन आहे ते पूर्ण करू, परंतु तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही। मुळातच ते 2022साठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं, त्यांचं अलॉटमेंट 2023साठी झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना 2020 साली काय झालं याची कल्पनाही नाही आहे आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकते आणि त्याच्यावर आपल्याला ते तुमच्यापर्यंत पोहोचू पण शकते। त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही। जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहानिशी तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाईस संकुल असेल हे अद्ययावत आहे। आत्तापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कंप्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नाईस संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल, लीज डीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।